न्यूज 24 महाराष्ट्रामध्ये तुमचे स्वागत। मी गणेश शिंदे आपल्या सोबत। फुगेवाडी ग्रामस्थांना मशानभूमी व दफनभूमीकडे जाण्यासाठी अनेक वर्ष रेल्वे रूळ क्रॉस करून जावे लागत होते, परंतु रेल्वे प्रशासनाकडून तो मार्ग बंद करण्यात आला होता। यामध्ये आमदार अण्णा बनसोडे यांनी मध्यस्थी करून तात्पुरता मार्ग ये जा करण्यासाठी सुरू केला। फुगेवाडी ग्रामस्थ हा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांना आमदार अण्णा बनसोडे यांची साथ मिळाली। दोघांच्या प्रयत्नातून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी दिलेला लढा यशस्वी झाला असल्याचे फुगेवाडी ग्रामस्थांनी आमदार अण्णा बनसोडे यांचे आभार मानले। काय म्हणतात फुगेवाडी ग्रामस्थ ते आपणच पहा। नमस्कार, मी प्राध्यापक मनोज शिवाजीराव वाखारे, एक नागरिक फुगेवाडीतील हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम दफनभूमीकडे जाण्यासाठी पारंपरिक जो रेल्वे ट्रॅक ओलांडून जाण्याचा मार्ग होता त्या मार्गामध्ये रेल्वे खात्याकडून अडथळे आणण्यात आले आणि बॅरिगेट्स आणि भिंती टाकण्याचं काम करून तो रस्ता पूर्ण बंद करण्यात आला। त्याच्यानंतर प्रशासकाच्या काळात म्हणजे 2018 पासून नागरिक या गोष्टीचा पाठपुरावा करत होते, पण प्रशासकाच्या काळात या गोष्टीला बजेटमध्ये मंजुरी मिळाली। हे बजेट मंजूर करून घेण्यासाठी आदरणीय विद्यमान आमदार अण्णासाहेब बनसोडे यांची मदत झाली, पण त्याच्याही पेक्षा अजून एक महत्त्वाची गोष्ट की विद्यमान खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेब यांच्या माध्यमातून रेल्वेच्या पुणे विभागाच्या किंवा ज्या काही आपल्याला मुंबई विभागापासून सुद्धा या ठिकाणी स्मशानभूमीला जायला रस्ता नाही, अशा विशेष गोष्टीची दखल घेऊन आदरणीय आयुक्त साहेबांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला निधी उपलब्ध करून दिला। आमच्या या मागणीचा दुजोरा दिला। म्हणजे विशेष म्हणजे प्रशासकाच्या काळात हे निधी मंजूर झाला आणि त्या निधीला अनुसरून बजेट त्यांनी त्याप्रमाणे दिले आणि नंतर रेल्वेच्या सगळ्या पुरवण्या मिळाल्या। काल याच ठिकाणी फुगेवाडीच्या नागरिकांनी मिळून आनंद उत्सव साजरा केला। तर मी पुन्हा एकदा आदरणीय आमदार साहेब, आदरणीय खासदार साहेब, त्याचप्रमाणे आयुक्त साहेब, त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रामस्थ, कारण माझं ग्रामस्थ नसते तर हे काम झालं नसतं। ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा केला, त्यांच्या ओळखी, त्यांचा जसा वेळ मिळेल तसा वेळ देऊन त्यांनी हे आपलं गावाचं काम कसं सुटेल, मग गावातील विविध मंडळाचे पदाधिकारी असतील, गावातील विविध संघटनेत काम करणारी लोक असतील, विविध समाजाची लोक असतील, सगळ्यांच्या पाठपुराव्याने हे यश मिळाले। थोडक्यात मला इथे सांगायचं की हे यश फुगेवाडी गावाच्या एकीचं यश आहे, कारण एवढा मोठा प्रकल्प पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी सारख्या गावात पहिल्यांदाच आलाय। जवळजवळ रक्कम रुपये 21 कोटी याला सँक्शन झाले, मला सांगताना आनंद होतोय। आणि या आमच्या पाठपुराव्याला आमदार खासदार साहेब त्याचप्रमाणे इतर ज्यांनी कोणी मदत केली त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो।